सर्वात सोपी आणि झटपट भरली वांगी रेसिपी. आपण आज भरली वांगी रेसिपी बघणार आहे, तेही अगदी झटपट. तुम्हाला जर वेळ कमी असेल तर तुम्ही या प्रकारे नक्की बनवा. अगदी हॉटेलपेक्षा कमी होणार नाही, हॉटेलपेक्षाही सुंदर होईल. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं मस्त जळगाव स्पेशल वांगे घेतलेले आहे. वांगे खूप छान ताजे फ्रेश आहे. फक्त मला बनवण्याला उशीर झाला आणि हे कवडे वांगे असतात, लगेच वरतून असे थोडे काळपट होतात, तरी पण आतून खूप असे मऊ मऊ आहे. तर बघा मी देठ थोडे थोडे कट करून घेतली. इथं खरपूस शेंगदाणे भाजून घेतले, एक कांदा कट करून घेतला, 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 9 ते 10 खोबऱ्याचे काप करून घेतले. तेही मस्त छान खरपूस भाजून घेतले. आता बघा शेंगदाणे छान खरपूस भाजायचे, साल काढून घेतली. आता इथं मी खोबरं आणि लसूण आधी थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे. कारण आपण जर शेंगदाणे, खोबरं, लसूण एकसाथ टाकलं तर खोबरं एखाद्या वेळेस बारीक होत नाही. म्हणून मग आधी बघा ही पद्धत नक्कीच वापरा. तर आता बघा खोबरं आणि मी लसूण असा फिरवून घेतला बघा मिक्सरला थोडासा. आता आपण जे खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि खरोखर सांगते अगदी 10 मिनटामध्ये, 5 ते 10 मिनटात ही भाजी तयार होते आणि एकदम हॉटेलसारखी लागते, खूप सुंदर लागते. आता बघा इथं मी शेंगदाणे आणि लसूण आणि खोबरं म्हणजे आधी खोबरं आणि लसूण दळलं, त्यानंतर भाजलेले शेंगदाणे टाकले, मग सगळं एकसाथ मिक्स केलं, म्हणजे आपण दळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप बारीक पण नाही, खूप जाड पण नाही आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. आता इथं मला अद्रक टाकायचं लक्षात राहिलं नाही, तर मी अद्रक थोडंसं खिसून घेत आहे बघा, खिसणीच्या साहाय्याने. तर अद्रक तुम्ही नक्की दळण्यामध्ये घ्या, कारण खूप छान चव येते. तरीही खूप सुंदर अशी ही भरली वांगी खरोखर सांगते अप्रतिम चवीची झालेली. तुम्ही जर बनवली ना तर नेहमी नेहमी बनवाल. आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले वापरायचे आहे बघा. तर आपण सर्वात आधी आता इथं 1 चम्मच हळद पावडर वापरणार आहे. त्यानंतर 1 चम्मच गरम मसाला वापरणार आहे. त्यानंतर धना जिरा पावडर वापरणार आहे आणि गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकतात. 1 चम्मच कसुरी मेथी वापरलेली आहे आणि 2 ते 3 चम्मच लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि खूप सुंदर असं बघा आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपले वांगे कितपत आहेत त्यानुसार आपल्याला एकदाच इथं मिठाचा वापर करायचा आहे, नंतर मग भाजीला मीठ वापरायचं नाही. तर एक साथच आपण मीठ वापरलेलं आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि जो आपण एक कांदा कट केला होता ना, आता तो कांदाही आपण मिक्स करून घ्यायचा आहे. खरोखर तुम्ही या पद्धतीने एकदा भरली वांगी रेसिपी बनवून बघा. अगदी झटपट कमी वेळामध्ये होते. तर मी तुम्हाला पुढं दाखवलंच ती कशी झटपट होणार आहे. तर बघा आता वांग्यांचे देठ तर मी काढून घेतले. वांगे स्वच्छ धुवून घेतले. एक 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतले. आता इथं बघा मी कट करून आता मिठाच्या पाण्यात नेहमी वांगे ठेवते, कारण मी आधी वांगे कट करते, मग म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवते, काळे पडू नये म्हणून. आता आपण आधी दाण्यांचं कूट म्हणजे आपण मसाला तयार करून घेतला तर आपल्याला लगेच भरायचा आहे. म्हणून मी आता मिठाच्या पाण्यामध्ये वांगी काही टाकणार नाही आणि लगेच आता वांगी आपण भरून घेणार आहे, म्हणजे अगदी झटपट होतं. तर बघा आता अशा कच्च्याच वांग्यांमध्ये आपल्याला हे पटपट असं आता जे आपण मसाला तयार केला आहे तो भरून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी मैत्रिणींनो जर आवडत असेल तर मोठ्या मनाने एक लाईक नक्की करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब जर अजून आपल्या चॅनलला केलं नसेल सोनाज रेसिपीला तर तुम्ही नक्की करा. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मैत्रिणींनो, मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी स्किप न करता प्लीज संपूर्ण बघा. सगळी बघा आता वांगी तर मी भरून घेतलेली आहे. काही उरलेला मसाला आहे तो मी थोडासा बाजूला ठेवलेला आहे. आता बघा झटपट होण्याकरता आपण काय करणार आहे, इथं एक कुकर ठेवलेला आहे बघा. कुकर गॅसवर ठेवलं, कुकर छान थोडंसं तापल्यानंतर
3 ते 4 पडी तेल टाकलं, त्यानंतर जिरं मोहरी टाकलं, तेल तापल्यानंतर 2 तेजपान टाकले. तेजपान नक्की टाका तुम्ही, म्हणजेच तमालपत्र, म्हणजे खूप छान असा एक स्वाद येतो अगदी हॉटेलसारखा. हा बैंगन मसाला म्हणजेच भरवा भरवा भरलेली वांगी ही होते, भरवा बैंगन. आणि आता बघा, आता वांगे टाकून घेतले, वांगे छान असे तेलामध्ये परतवून घेतले मी. आणि दाण्यांचं जे कूट आपलं उरलेलं होतं म्हणजे मसाला, तोही मी टाकून घेतला आणि छान परतवून घेतलं. आणि इथं मी अजिबात थंड पाण्याचा वापर करणार नाही. आता मी एका बाजूला गॅसवर गरम पाणी तापवायला ठेवलेलं आहे. तर आता थोडंसं बघा, वांगे छान तेलामध्ये झाल्यानंतर मी पाणी टाकून घेतलं. आता तुम्हाला कितपत रस्सा हवा किंवा मग नुसतं सुक्कं हवं, त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. मला थोडासा रस्सा पण हवा होता आणि थोडंसं म्हणजे खूप घट्टही नाही, खूप पातळही नको होतं. तर आता बघा, मी त्यानुसार पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. आता इथं बघा, कवडे वांगे आहे म्हणून मी अगदी एकच शिट्टी होऊ दिलेली आहे. तर तुमच्या कुकरनुसार कसा वेळ लागतो तर ते बघा. तर एकच शिट्टीमध्ये तुम्ही बघू शकता काय झटपट ही भरली वांगी काय सुंदर दिसत आहे. अगदी हॉटेलसारखा बैंगन मसाला हा दिसत आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी नक्की तुम्ही पण बनवून बघा. आणि खूप सुंदर अशी झालेली आहे बघा ही तयार. आणि आता चला आपण मग खाण्यासाठी तयार आहोत. तर वाढवून घेऊयात आपण. आणि काय छान अशी बघा चमचमीत आणि अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने ही भरली वांगी मसाला तयार झालेला आहे. मी तुम्हाला भरली वांगी मसाला तर दाखवला आहे, पण प्रत्येक वेळेस थोडंसं काही ना काही बदल केलेला आहे, म्हणजे आपल्यालाही आयडिया येते आणि काहीतरी टिप्स मिळतात. तर तुम्ही बघू शकता, आले ना तोंडाला पाणी ही भरली वांगी बघून. वाटतं आहे का आपण घरी बनवली, अगदी हॉटेलमधून मागवलेला आहे भरली वांगी मसाला असंच वाटत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.